साऊंड रोलिंग ऍक्शन. कोकणात झाला चमत्कार. वाल्याचा वाल्मिकी होतो हे ऐकलं होतं, पण बाईचा बापया होतो हे पहिल्यांदाच पाहणार आहेत कोकणकर. ऐक ना बाप्या सांगतो मी तुला, प्रेमामध्ये कोणी नाही फसला. चालू केला कॅमेरा? हो. कॅमेरा चालू केला की मी ऍक्टिंग करतो. बाळखाव माझ्या पोराला नको पैसे यायचे. तुझा प्रेम माझा प्रेम कसला हा गेम आहे तर प्रेम शेम टू शेम माझा हार्ट घेऊन. आप देखेंगे बाद में कि एक 5 किलो का मेकअप लगाते हैं ये मुझ पे. दाढ़ी यायला सुरुवात झाली. नॉट कम्प्लीटली डन. माझा प्रेम निराळा. एक नंबर केले. तीनदा म्हणलं मी. मस्त गिरीश. शैलेश आणि शैलेजा हे पहिल्यांदा मी असं काहीतरी कॅरेक्टर करते. इट वॉज व्हेरी एक्साइटिंग ऑल्सो अँड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो. समीर तिवारींनी याचा जेवढा ध्यास घेतला, कारण ते शोधत होते आणि शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे ती मला नेहमी आवडत आलेली. नाही तर मग बऱ्याच लोकांची भूमिका असते, मला कळलंय आणि मी सांगतो, असं इथे नव्हतं. आणि त्यामुळे मी कित्येकदा तुमच्या अधिकारात अधिक्षेप करून अवघड त्या विषयाला इतक्या साधेपणाने इतकं मांडता येणं ही खरंच अवघड गोष्ट होती. असं कॅरेक्टर होतं जे माझ्या अगदीच आउट ऑफ कम्फर्ट होता, अगदीच वेगळा होता. की माझं खरं स्वातंत्र्य माझ्या टक मध्ये आहे. कस्तुरी बारे दरवळती आस ही बरसेल का तुझ्या उरी सादरेशमी माझ्या मनाची ही बरसेल का. गुड. सुपर. नेक्स्ट. मी लिहिलं म्हणजे ते काही भरत वाक्य नव्हे. मी लिहिलं आता नाही, कुठला अभिनिवेश नव्हता की चला चर्चा करू. आम्ही ह्या मिशानं लिहिलं. आम्ही आमच्या विचार डोक्यात हा विचार होता. कॅरेक्टरला प्रिपेअर करण्यासाठी मी बऱ्याच ट्रान्समॅनला भेटले, त्यांची जर्नी ऐकली, त्यांची फिलिंग्स. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की खूप मनाने कर, आम्ही खूपच लढा देऊन हे आयुष्य जगतोय. एका माणसाची, एका व्यक्तीची, त्यातही स्त्रीची एक सुंदर गोष्ट आम्ही या सिनेमामध्ये मांडलेली आहे. अरे थोडं लाजायचंय मला. एक फिमेल टू मेल ट्रान्झिशन हा पहिल्यांदा कोणीतरी सिनेमामध्ये टाकला होता, त्यामुळे खूप प्रश्न होते. मला तर पहिले खूप आनंद पण झाला की कोणीतरी टाकतंय म्हणून. म्हणजे स्त्री म्हणून कायाकल्प होतो आणि त्याबरोबर प्रेक्षकाचाही एक काहीतरी दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये एक कायाकल्प व्हावा, त्याची दृष्टी स्वच्छ व्हावी, विकारशीलता वाढावी, असं काहीच आम्ही या सिनेमामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे तो वेगळा आहे. उस पॉइंट पे देख. दैट्स अ की पॉइंट. नाही. Then Anya comes behind you here. आम्हाला आयटम सॉन्ग हवायचे, आम्हाला डान्स करायचा. आणि मागे मी व्यायाम करतो. Just getting uncomfortable. क्या कर रहे हैं? or 36?
बरं हॉकी मके करायला. कडेवर घ्यायचंय आणि तू असा आहे बाबा आईला वाटलं तू मेला. तू जा तेल लेने कुछ नाही बोलू. खूप लकी आहे मला असं वाटतं ॲज अ ॲक्टर मी की मला दोन्ही कॅरेक्टर करायला मिळाले. चॅलेंजिंग होतं. मी ज्या पद्धतीचा धाटणीचा अभिनय करतो त्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीची अभिनयाची शैली अपेक्षित होती. सगळी मुलं जी शोधली होती, कास्टिंग जे केलं होतं ते बहारदार होतं. बेस्ट माझी रायटिंग आहे. बेस्ट. आपण वहिन्या बसवतो मी. कुठे स्कूटीवर एक एक माणूस म्हणजे तो आनंद कार्यकर असेल आमचा किंवा त्या आजी असतील आमच्या, सगळीच माणसं आणि लोकेशन्स, बहारदार लोकेशन्स निवडल्या. त्रासदायक असून तिथे पोहोचणं अवघड असून ते सगळं खटपटी करून त्या लोकेशन्स मिळवून तिथे शूटिंग करणं हा सगळा सायास पार पाडला. त्याच्यामध्ये मुक्तल मॅडमचा मोठा हात आहे. त्या समीर सरांच्या मागे अतिशय गंभीरपणाने उभ्या राहिल्या. शिपचे कॅप्टन ऑफ द शिप समीर तिवारी, अमेझिंग माणूस. त्याच्या इतकं असं पाण्यासारखं राहता येणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. मला बीचवरचा शैलेश आणि अनयाचा नाटक, ते दोघं दारूपीत बसलेत. आफ्टर फाईट ते दोघं एकत्र येतात. तो त्यांनी इतका सुंदर रंगवलाय, इतका समोरा समोरी उभे ठाकलेले किनारे 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 तरी सोबतीने जणू चालणारे किनारे किनारे किनारे. मी आर्यन मिंगजी, मी ॲज अ संजू प्ले करतो आहे फिल्ममध्ये. या फिल्मची स्टोरी 2 वर्ष अगोदर ऐकलेली, समीर सरांनी मला सांगितली. मला खूप छान वाटली, म्हणजे वेगळी वाटली काहीतरी, कारण चांगला मेसेज आहे. बोबड्या माझं कॅरेक्टरचं नाव आहे आणि मी संजूचा बेस्ट फ्रेंड दाखवला आहे. संजू जे पण प्रॉब्लेम्समध्ये असतो, जे पण काही त्याला सुख दुःख जे काही असतं ते बोबड्यासोबतच असतो. तुम्ही मागे बघू शकतात सगळ्यांच्या टी शर्टांवर एक कार्ट्या लिहिल्या आहेत आणि तुम्हाला इकडे ही 2 काठी दिसतात सेम कपडे घालून. और कल फिर से अपना हार्ड डे है. हार्ड है समुद्र में. तो शर्मा जाएंगे. He gives us the wheel and goes up. Happy birthday to you. बापरे, किती रात्री सांगू आता तुम्ही, किती रात्री जागलोय मी आणि गौरव. सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो आणि लिटरली आम्ही रात्रभर लिहितच बसायचो. तिथेच जेवण, तिथेच गप्पा, चहा, दिवसभर रात्रभर बसायचो. सरांचे थॉट्स, भांडणं व्हायची, वाद व्हायचे. सर, विकी, मी, गौरव, 4घे जण नुसते भांडतोय, वाद घालतोय, हे असं नाही आहे, ते तसं नाही आहे. सो खूप मज्जा आली, प्रोसेस होती, खूप शिकलो. सरांकडून खूप शिकायला मिळालं. संगीत याचं फार चांगलं केलं गेलेलं आहे सिनेमाचं, अगदी आवर्जून. आणि जरा आश्चर्याचं, अरे हो असं वाटावं, अशी दखल घेतली जावी असं संगीत आहे याचं, ते तुम्हाला ऐकल्यावरती कळेलच.
करायची आहे. सगळ्या बायकांना पुरुषांना चलो सगळ्यांनी उभे राहा सगळ्यांनी करायचं एकत्र या या सिनेमाचा जो संदेश आहे ना, जगावं जसं त्यांना जगायचं, त्यांना जगू द्यावं. सोसायटी चांगली होईल, जग चांगलं होईल. चला लास्ट शॉट आहे, देऊन येते. आय एम सो लकी असं मला वाटतं. सो दॅट इज समथिंग आय एम प्राऊड ऑफ अँड आय विश दिस फिल्म डज वंडर्स फॉर हिम. आणि एक ठेवणीतली आठवणीतली अशी फिल्म बनावी अशी माझी इच्छा आहे.